तुम्ही जर 250 ग्रॅम काजू पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजत ठेवलेत. भिजत ठेवल्यानंतर हे काजू काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेत. 250 ग्रॅम काजूला 200 ग्रॅम पिठी साखर घेऊन थोडी-थोडी साखर ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून मग पल्स मोडवरती चालू बंद करून फिरवून घ्यायचे. पुन्हा उरलेली साखर ह्याच्यामध्ये घालायची. पुन्हा मिक्स करून ते पुन्हा चालू बंद करून मिक्स करायचे आणि मग हे मिश्रण जे आहे ते अशा पद्धतीने तयार झालं पाहिजे. मग ते पॅनमध्ये घ्यायचं. पॅनमध्ये घेतल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं कॉन्स्टंट हलवत साधारण ह्या अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा. चेक करायचं ह्याची गोळी तयार होतीये ना आणि हे पीठ पॅनला असं सोडत असेल, तर आपलं हे तयार झालेलं आहे. एका स्टीलच्या ताटाला किंवा स्टीलच्या कुठल्याही भांड्याला तूप लावून हे पीठ काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर मग हे डिशच्या साहाय्याने किंवा प्लास्टिकच्या पिशवीने छान मिक्स मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर हे लाटून घ्यायचं. लाटून घेतल्यानंतर ह्याच्यावरती चांदीचं वर्क लावायचं. चांदीचं वर्क लावल्यानंतर ह्याला कट करून घ्यायचं. तुम्ही अगदी घरच्या घरी छान अशी काजू कतली तयार करता. अगदी 2 गोष्टी म्हणजेच काजू आणि साखरेपासूनच ही काजू कतली तयार होते. या रक्षाबंधनाला नक्की करून बघा. खूप अप्रतिम अशी ही कतली तयार होते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.